नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, मला 3 ताईंच्या कमेंट आलेल्या आहे की आपल्याला जी नवीन गरोदर माता नोंदवायची आहे किंवा आपल्याला कुठलाही लाभार्थी नोंदवायचं तर ते लाभार्थी नोंदणी करत असताना आता थोडं बदल झालेला आहे। तर तो बदल कसा, तर आता जे अपडेट आलेत काही 2-3 1 महिना आधी, तर त्या अपडेट नंतर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे पण रजिस्ट्रेशन असेल आपल्या कुठल्याही मॉड्यूलमध्ये तर ते थोडा फार प्रमाणामध्ये बदल झालेला आहे। तर तोच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गरोदर माता नोंदणी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर 100% तुमची नोंदणी होऊ शकते आणि तुमची नोंदणी का झाली नाही हे देखील मी शेवट सांगणार। आता मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही नोंदणी केलेली आहे तर ती 100% होणारच, आणि एवढं करून देखील जर नोंदणी झाली नाही तर त्याचं कारण काय हे मी व्हिडिओचे शेवट सांगणार, परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। तर बघा, सुरुवात करते। आता आपल्याला हे मॉड्यूल समोर दिसत आहे तर मी डायरेक्ट गरोदर माता मॉड्यूलवर क्लिक करणार। त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आलं, थोडं धावतीत घेते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। प्रोसीडवर क्लिक करणार। त्याच्यानंतर आपल्या समोर गरोदर मातेचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो मोबाईल नंबर टाकणार त्याच्यावरच तुम्हाला OTP हा येणार, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आधार आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। इथे मी आधार आणि मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे। तो टाकून घेतल्यानंतर मग आपल्याला प्रोसीड याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आधार आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतरच तुम्हाला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही ज्या मोबाईल नंबर तिथं टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवर OTP साठी आपल्याला रिक्वेस्ट OTP असं पेज आल्यानंतर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे रिक्वेस्ट OTP साठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं OTP येणार आहे 4 अंकी, तो 4 अंकी OTP आपल्याला इथं या 4 बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा, इथं टाकून घ्यायचं आहे। बघा, मी टाकून झालेला आहे माझा 4 अंकी OTP। तर 5 मिनिटासाठी OTP असतो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही। 5 मिनिटापर्यंत तुम्ही इथं बघा टायमिंग रिमिंग, म्हणजे आपल्याला 5 मिनिटं हा OTP चालतो आणि व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं। इथं OTP टाकल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करा। त्याच्यानंतर मग या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं। या पद्धतीचं पेज ओपन झालं, प्रोसीड टू eKYC याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला नेहमी पद्धतीचं आपण जे KYC करतो ते पेज आपलं ओपन होतं, म्हणजे आता आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हाच आपली KYC ही होऊन जाते। याच्यावर क्लिक करत चला। याच्यावर जर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला इथं आधार नंबर टाकत असताना आकडे दिसतील। आधार क्रमांक टाकायचा आहे, इथला कॅप्चा आपल्याला इथं टाकायचा आहे, व्यवस्थित टाकायचा कॅप्चा। जर समजला नाही तर आपल्याला इथं ट्राय अनादरवर जर तुम्ही क्लिक केला तर इथला कॅप्चा बदलून जातो, पण जर तुम्हाला सुरुवातीचाच कॅप्चा जर व्यवस्थित दिसत असेल तर तो जसाचा तसा इथं या बॉक्समध्ये टाकायचा आहे, इथे टाकून घ्यायचा आहे। आता मला स्पष्ट दिसतोय त्याच्यामुळे मी तो टाकून घेणार आहे। तो टाकून घेतल्यानंतर मग इथे आधार नंबर, इथं कॅप्चा आणि त्याच्यानंतर मग नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग जो मोबाईल नंबर म्हणजे आधारला जो नंबर तुम्ही लिंक केलेला आहे त्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येणार, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। त्याच्यासाठी देखील बघा हे बटन मी क्लिक केलेलं आहे, म्हणजे मला जर माझा OTP येतो इथं दिसतोय, आणि जर इथं माझं क्लिक इथं जर अशी रेषा असती तर मला इथं डॉट 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 अशा पद्धतीने दिसलं असतं। मग आपण जे टाकतोय ते करेक्ट आहे का हे बघण्यासाठी देखील आपल्याला इथे हे बटनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। ही प्रोसेस होत राहते। लगेच आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला लगेच ह्या पद्धतीची प्रोसेस सुरू होते। थोडं थांबायचं, टेन्शन घ्यायचं आणि थोडं स्लोली चालू द्यायचं। मग त्याच्यानंतर आपल्याला eKYC कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज होतो। बघा इथं तुम्हाला दिसतंय या पद्धतीचा, यू मे नाव प्रोसीड टू फेस कॅप्चर, म्हणजे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची प्रोसीड टू फेस कॅप्चर, म्हणजे आता आपल्याला त्या मातेचं फेस कॅप्चर करायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागणार, म्हणजे तिची KYC कंप्लीट झाली, आता फेस कॅप्चर करावं लागणार आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने जो आधार कार्डवर फोटो येतो, नाव देखील येतं, आणि त्याच्यानंतर कॅप्चर फोटोवर आपल्याला क्लिक करायचं। त्याच्यानंतर ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्या सगळ्यांना माहिती की ही प्रोसेस अशी होत असते। ही प्रोसेस झाल्यानंतर व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे। असं आलं म्हणजे आपला जो फेस कॅप्चर तो होऊन गेलेला असतो, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं असतं। त्याच्यानंतर जर तुमचा मेसेज पाहिला तर अशा पद्धतीचा मेसेज येतो की फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुली, आता कंटिन्यू टू रजिस्ट्रेशन। आता इथपर्यंत KYC आणि फेस कॅप्चर हे 2 कामं झाले। आता आपल्याला कंटिन्यू टू रजिस्ट्रेशन, म्हणजे आता आपल्याला तिचं रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे तिची राहिलेली पूर्ण माहिती भरायची। असंच बालकाचं पण आहे, लॅक्टिंग मदरचं पण असंच आहे। त्यानंतर 0 ते 6 महिन्याचं बालक असेल, 0 ते
3 वर्षाचं बालक असेल, 3 ते 6चं बालक असेल, म्हणजे ज्या बी वयोगटाचं बालक असेल तर त्यांची देखील प्रोसेस सेम ह्याच पद्धतीने असेल. फक्त आपण बालकांसाठी पालकांचा म्हणजे पालक म्हणजे आई वडील पहिल्यांदा असतात. आईचं आधार कार्ड जोडून आईची KYC करायची, आईचा स्पेस कॅप्चर करायचं आहे आपल्याला फक्त बालकांच्यासाठी, आणि बाकीची माहिती मग बाळाची आपण भरतो. तर आता आपण तशी गरोदर मातेची भरून घेणार. कंटिन्यू विथ रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पेज ओपन करतो त्यावेळेस आपल्याला मातेचं नाव इथं टाईप झालेलं असतं, तिची जन्मतारीख इथं येऊन जाते, त्याच्यानंतर तिचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर इथं येऊन जातो. मग आता आपल्याला खालचे जे आहेत आपल्याला हजबंड नेमचं पतीचं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला रेसिडेंट टाईप म्हणजे आपण स्थायी अस्थायी ज्याला आपण तात्पुरते किंवा कायमस्वरूपी असे 2 ऑप्शन इथं ओपन होतात. तर ते देखील आपल्याला ते आता तात्पुरती असेल तर तात्पुरतीवर क्लिक करा, कायमस्वरूपी असेल तर कायमस्वरूपी क्लिक करा. मी तर पुढे भरलेलंच आहे परंतु तुम्हाला ते दाखवून दिलं. तर बघा मी भरलेलं आहे ती माहिती, इथपर्यंत माहिती माझी भरलेलीच आहे. बघा पतीचं नाव टाकलेलं आहे, इतरमध्ये आहे ती माता अदर, इंग्रजीचं सुरू होतं माझं त्याच्यामुळे इथं टेम्पररी म्हणजे तात्पुरतं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ही लास्ट जी LMPची तारीख आहे तर ती तारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची, ही आपल्याला टाकावीच लागणार आहे. बघा जिथे आपल्याला इथं जी फुली दिसते, लक्षात ठेवा ही जी फुली दिसते तर ही म्हणजे आपल्याला ते भरावंच लागणार आहे. तर हे जिथं असा स्टार आहे लाल रंगाचा तर तो आपल्याला भरावाच लागतो. आता मी सकाळीच माता भरली आणि स्क्रीनशॉट तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर आता आपल्याला तिची बाकीची माहिती भरून झालेली आहे. आता तिची LMP टाकून घ्यायची आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागणार आहे. तर बघा एक कॅलेंडर ओपन होतं. कॅलेंडर ओपन झालं की एक लक्षात ठेवा की कॅलेंडर ओपन झाल्यानंतर तुमचे मागचे महिने येत नाही असं बऱ्याच जणांचं होते. मग त्याच्यासाठी काय करायचं हे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टिप्स देते की इथं क्लिक करा, परत पेज ओपन होईल, परत त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला ॲरो दिसायला लागतील म्हणजे मागचे महिने. नाही तर फक्त 2च महिने येतात, कधी कधी 3च महिने येतात, असं बऱ्याच जणांचं होतं. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, असं होणार आहे. त्याच्यामुळे वर्षावर एकदा क्लिक करा, परत पेजवर या परत वर्षावर क्लिक करा, त्याच्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. मी आज स्वतः तो अनुभव घेतला सकाळी, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपण केलं तर आपल्याला तिची जी पाळीची तारीख आहे. आता ही माता बाहेर गावून आलेली माझ्याकडे आणि ती आत्ता आली, त्याच्यामुळे तिचं रजिस्ट्रेशन हे उशिरा होतं आहे. आधीच झालं असतं त्याच्यामुळे तर प्रश्न झाला नसता. ती माता जवळजवळ 5व्या-6व्या महिन्याची माता आहे. तर तिचं रजिस्ट्रेशन मला करायचं आणि तिचा मागचाच महिना ओपन होत नव्हता. तर मी याच्यावर क्लिक केलं, त्याच्यानंतर याच्यावर क्लिक केलं, परत कॅन्सलवर क्लिक केलं, परत याच्यावर गेली आणि त्याच्यानंतर मग ते ओपन झालं. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपण ॲरो सरकत जर गेलो तर आपला जो पाहिजे तो महिना आरामात भेटून जातो. तर बघा इथे माझी तारीख टाकून झालेली त्या मातेची. त्याच्यानंतर मग आता आपल्याला डिटेल्स ऑफ फर्स्ट ANC ॲज पर MCP कार्ड ऑप्शनल, हे म्हणजे हे जे MCP कार्ड हे ऑप्शनल आहे. इथं आपल्याला अशा पद्धतीची ग्रीनमध्ये फुली दिसलेली नाही, म्हणजे हे आपल्याला ऑप्शनल आहे. टाकलं तरी काही फरक पडत नाही, नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही. बघा इथं आपल्याला इथं स्टार हा नाही आहे. आता इथं वर तुम्हाला स्टार दिसतोय की फर्स्ट प्रेग्नन्सी का सेकंड, म्हणजे हे मस्ट आहे, म्हणजे हे भरावंच लागणार आहे. तर तिथं आपल्याला दिसते, परंतु आपल्याला हे MCP कार्डचं नाही बी भरलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं उंची मात्र आपल्याला टाकावीच लागणार आहे. बघा उंची टाकावी लागणार आहे, त्याच्यानंतर वेट पण टाकावं लागणार आहे, नंतर खाली हिमोग्लोबिन जे आहे ते पण आपल्याला टाकावं लागणार. बघा आता मी सगळं भरलेलं आहे आणि सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सगळं भरून झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. सगळं भरून झाल्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर आता फक्त हाच बदल आत्ता च्या अपडेट म्हणजे जे याच्या आधीचा अपडेट आलेला आहे त्याच्यावर हा बदल झालेला आहे. तर हा OTP कोणाला जातो, तर हा OTP अंगणवाडी सेविका यांच्या नंबरवर जाणार. कुठल्या नंबरवर? पोषण ट्रॅकरला रजिस्ट्रेशन केलेला जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर 4 अंकी OTP जाणार. हा OTP टाकल्याशिवाय तुमचं लाभार्थी रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे जो नंबर आपला पोषण ट्रॅकरला सुरू आहे, आता आपल्याला जे शासनाकडनं सिम मिळालं ते बऱ्याच जणांचे ते सिम बंद झालेले आहेत आणि ते सिम अजूनही आपले वापरात आहेत आणि तुमचा तो OTP जातो, परंतु सिम बंद असल्यामुळे म्हणजे त्यांचा रिचार्ज संपल्यामुळे त्या सिमवर OTP जात नाही आणि त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन हे थांबलेले. तर हे देखील एक कारण आहे रजिस्ट्रेशन न होण्याचं. तर आपल्याला 4 अंकी OTP जाणार आणि त्याच्यानंतर हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला तो OTP टाकून घ्यायचा आहे. तो OTP देखील आपल्याला 5 मिनिटं चालतो, असा OTP तुम्ही टाकून घ्या
आणि त्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. 4 अंकी OTP आलेला आहे, तो इथे टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ती माता इथं स्पष्ट आपल्याला नावासहित दिसेल, प्रियंका ज्ञानेश्वर पाटील, म्हणजे त्या मातेचं नाव पण आलेलं आणि इथं आपल्याला जे पाहिजे ते देखील आपण बघू शकतो. रजिस्टर सक्सेसफुली, प्रोफाईल विल अपीअर इन द बेनिफिशियरी फर्स्ट शॉर्टली. म्हणजे तुमची ती माता जी आहे तर ती माता तुमची रजिस्टर झालेली आहे आणि त्याच्यानंतर डनवर क्लिक करायचं आहे. असं नाव आलं, इथे तुम्हाला रजिस्टर सक्सेसफुली मेसेज आला, म्हणजे तुमची ती माता रजिस्टर झालेली आहे आणि ती तुम्हाला आता इथं डनवर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर त्या मॉड्यूलमध्ये जायचं आहे. बघा त्या मॉड्यूलमध्ये आपण गेलो, आता 1 ते 2 माता माझ्या झालेल्याच आहेत. मग त्याच्यानंतर त्या मॉड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या मॉड्यूलवर क्लिक केलं का तुम्हाला ती माता ह्या पद्धतीने दिसेल. म्हणजे ही क्रिएशन ऑफ बेनिफिशियरी अकाउंट इज द प्रोसेस, जे ती प्रोसेसमध्ये आहे. आता दुपारपर्यंत ती माता येऊन जाईल. आता तिचा फेस कॅप्चर झालेला आहे तर लगेच तिला THR देखील आपल्याला देता येईल. तर बघा THR पण आपल्याला कसं देता येईल ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. तर ती माता आपल्या अजून THRच्या ऑप्शनमध्ये आलेली नाही. मी दुपारी 12 वाजेला त्या मातेची नोंदणी केली. कदाचित 10 वाजेपर्यंत येऊ शकते किंवा उद्या देखील तर येईल. तर उद्या आली की मी म्हटलं उद्या ती येईल. उद्या आली का लगेच तिचा डायरेक्ट THR हा भरला जातो, कारण की तिचं फेस कॅप्चर झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते लाईव्हच दाखवते, परंतु ती माता अजून इथं आलेली नाही. प्रोफाईलमध्ये येऊन गेली, परंतु डेली ट्रॅकरमध्ये अजून यायला तिला वेळ, कदाचित उद्या पण येऊ शकते. थोडा आता अपडेट नंतर हा बदल झालेला आहे. आपण तिला गरोदर मातेच्या मॉड्यूलमध्ये जर पाहिलं तर ती अजूनही प्रोसेसमध्ये दिसत आहे. याचा अर्थ ती माता जी आहे ती अजून याच्या, आता बघा इथं प्रोसेस तिची संपलेली आहे. म्हणजे इथे ती माता आपल्याला आता पूर्ण दिसते. याचा अर्थ ती माताची नोंदणी झालेली, फक्त तिला आता THRसाठी मात्र त्या मातेची थोडी वाट बघावी लागेल. कदाचित उद्या हे होऊ शकतं. मी सकाळची ती माता नोंदली होती, तुम्हाला ते स्क्रीनशॉटच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवला, परंतु आता मी जेव्हा लाईव्ह ओपन केलं मात्र तेव्हा ती जी माता आहे तर तिला THRसाठी उद्या ती डेली ट्रॅकरमध्ये येऊ शकते किंवा अजूनही वेळ आहे. आता 8:30 होत आहेत, त्याच्यामुळे ती रात्री देखील 10 वाजेच्या आत मी परत चेक करणार, कारण की तिचं फेस कॅप्चर आज झालेलं आहे. तर मला तिचा परत फेस कॅप्चर करावा लागणार आहे. डायरेक्ट THR तिचा भरला जातो, पण ते अजूनही आलेलं नाही, परंतु मी परत एकदा चेक करणार आणि जर आला असेल तर डायरेक्ट THR हा तिचा भरला जातो, परत फेस कॅप्चर करावा लागत नाही. अशा पद्धतीनं ताईंनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी रजिस्ट्रेशन अगदी सहज होतं हे दाखवलं. परंतु जर तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही, आता राहिला मुद्दा, तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही तर तुमची माता जर इथं आली असेल, बघा इथं वर आपल्याला चिन्ह दिसत आहे, ज्याला आपण क्लाउडचं चिन्ह म्हणतो. इथे जर तुमची माता आलेली असेल या क्लाउडच्या चिन्हामध्ये, तिथे जर तुमचा 1 आकडा आला असेल तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेमकं बघा, क्लिक केल्यानंतर जर ती माता तुम्हाला इथं दिसत असेल आणि तिथं जर इथे तुमची ती माता आली आणि जर तुम्हाला असं म्हणण्यात आलं की हिचं आधार कार्ड आधीच अस्तित्वात आहे, तर त्या मातेला मात्र तुम्हाला, जर तुमच्याकडे ती माता इथं असेल आणि तुम्हाला तिला स्थलांतर करायचं असेल तर ती माता तुम्ही कितीदा रजिस्ट्रेशन केली तर ती रजिस्ट्रेशन तिचं होणार नाही. तर तिचं रजिस्ट्रेशन डायरेक्ट तिचं अंगणवाडी स्थलांतर ह्या ऑप्शनवर जाऊन तिथं रजिस्टर केलेला मोबाईल नंबरवर OTP जातो आणि त्या प्रोसेसने ती माता डायरेक्ट आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये स्थलांतर होऊन आपल्याकडे आणता येते. ही प्रोसेस आहे. आणि तुमच्या बऱ्याच जणांची ही चूक होते की माता दुसरीकडे कुठेतरी ती नोंदणी आहे, तिचा आधार जर आधीच अस्तित्वात म्हणते, याचा अर्थ ती कुठेतरी नोंदणीकृत आहे. एवढंच सरळ अर्थ होतो. तर ताईंनो, मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज एवढंच सांगायचं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.